द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे आज सायंकाळच्या सुमारास आमगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करून जगनाडे चौकात अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीसह रंगेहात पकडण्यात यश मिळविले। आरोपी हा इंग्लिश दारू गोवा कंपनीचे एकूण 35 बॉक्स घेऊन जात असताना त्याच्याकडे कोणतीही परवानगी नव्हती। पोलिसांनी केलेल्या कारवाईत या दारूची किंमत सुमारे 2,23,440 रुपये असून दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा XUV 500 किंमत सुमारे 15 लाख रुपये मिळून एकूण 17,23,440 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर आरोपी विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहेत। पोलीस स्टेशन आमगाव येथे गोपनीय माहिती प्राप्त झाली की अवैधरित्या दारूची वाहतूक होणार आहे। अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगाव येथील अंमलदार यांनी नाकाबंदी करून अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांना पकडलेले आहे। या कारवाईमध्ये इंग्लिश दारू गोवा याचा 2,23,440 रुपयाचा मुद्देमाल एकूण 35 पेटी, त्याचप्रमाणे महिंद्रा XUV गाडी 500 किमती 15 लाख रुपये असा एकूण 17,23,440 रुपयाचा मुद्देमाल आमगाव पोलिसांनी या अवैध दारूच्या कारवाईमध्ये जप्त केलेला आहे। पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब गोरख भांबरे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अभय डोंगरे साहेब आणि SDPO प्रमोद मदाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आमगाव यांनी केलेली आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।